पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरुद्ध आक्रमक झालाय। युद्ध सज्जतेसाठी उद्या मॉक ड्रिल होणार आहे आणि या काळात सायरन वाजवणार सोबतच ब्लॅकआउट देखील होणार आहे। पण घाबरू नका, सायरन वाजल्यावर नेमकं काय केलं पाहिजे पाहूयात। संभाव्य भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। पाकिस्तानच्या नापाक हल्ल्यापासून संरक्षण करणं हा मॉक ड्रिलचा हेतू आहे। जर युद्ध झालंच तर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याची सायरनद्वारे पूर्वसूचना दिली जाणार आहे। ही सगळी यंत्रणा देशभर उभारण्याचा उद्देश मॉक ड्रिल मागे असणार आहे। युद्धाचा अलर्ट देणारा सायरन वाजेल। सायरन वाजल्यावर घरातले लाईट्स बंद करा। लाईट सुरू राहिल्यास शत्रूंच्या विमानांच्या नजरेस पडतील। लाईट बंद केल्यावर सुरक्षित ठिकाणी घराबाहेर पडा। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीने बंद करा। ज्वलनशील गोष्टींवर लक्ष ठेवा। बाहेर पडण्यासाठी कोणते मार्ग आहेत ते पहा। जखमी लोकांना रुग्णालयात कसं पोहोचवावं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सायरन वाजल्यावर या खबरदारी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून लोक घाबरणार नाहीत। सरकारी अलर्ट आणि सूचनांवर लक्ष ठेवा। टीव्ही, रेडिओ अलर्टवर लक्ष ठेवा। अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलंय। सायरन वाजल्यानंतर प्रत्येक माणसानी न घाबरता त्या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, सूत्रबद्ध पद्धतीनं आपलं काम त्या ठिकाणी करायचंय। सायरन वाजल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक जर असेल तर स्वसंरक्षण। मग आपण जिथे कुठे असाल तर नियरेस्ट जो शेल्टर आहे, म्हणजे जो निवारा आहे, त्या ठिकाणी मजबूत निवाऱ्याच्या खाली आपण जाण्याचा प्रयत्न करावा। जर आपण रस्त्यावर असाल तर मोकळी जागा जी असेल, एखादं मैदान असेल, त्या ठिकाणी आपण जावं। आणि पालथ झोपल्यामुळे आणि त्याचबरोबर कानावर हात ठेवल्यामुळे एक प्रकारचा ब्लास्ट झाला तर त्यामुळे आपला इयर ड्रम फाटू नये यासाठी आपण काळजी घ्यावी। जेव्हा हवाई हल्ल्याची सूचना देणारा सायरन वाजेल तेव्हा शाळेच्या इमारतीत किंवा ऑफिसच्या इमारतीत असलेल्या लोकांनी तातडीनं सेफ हाऊस किंवा बंकरच्या दिशेनं धाव घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय। शिवाय संभाव्य युद्धाच्या काळात मोकाट फिरू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। पहिली गोष्ट, निवाराच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जावं। जर आपण रूम मध्ये आहोत, शाळेमध्ये त्या ठिकाणी याच्यात आहोत तर त्या डेस्कच्या खाली सुद्धा जे आहे आपल्याला लपता येऊ शकतं, जेणेकरून ती बिल्डिंग जरी कोसळली आणि काही भाग जरी त्याचा पडला तरी त्यातून जे आहे कमीत कमी नुकसान आपलं त्या ठिकाणी व्हावं। दुसरी गोष्ट, जोपर्यंत सायरन त्या ठिकाणी आहे तोपर्यंत आपण स्वतःचा बचाव करावा आणि नंतर सायरन ऑफचा ज्यावेळेस त्या ठिकाणी वाजला नंतर आपण सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा। सायरन हा फक्त सायरन नाही तर देशाची जीवितहानी आणि वित्तहानी कमी करणारा भोंगा आहे। त्यामुळे सायरन आणि मॉक ड्रिलला गंभीरपणे घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।